असं म्हणतात, आपण जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर त्या व्यक्तीला आपण आनंदी ठेवण्यासाठी काहीही करू शकतो. असंच जर प्रेम आपण आपल्या शहरावरती केलं तर आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यात मदत मिळेल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत. आणि सॉरी, खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करतोय. मला खूप जणांचे DM आले इंस्टावरती आणि व्हॉट्सअपवरती पण खूप जणांनी मला विचारलं व्हिडिओ कधी येणार. सॉरी त्याबद्दल भावांनो. थोडंसं बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला, पण यानंतर जे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार ते रेग्युलर असणार. आठवड्यातून एक तरी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि खरंच मनापासून सॉरी, खूप बिझी असल्यामुळे मला नाही जमलं. आणि चला मग आपल्या ज्या ठिकाणी आलो तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. सध्या मी ठाण्यामध्ये आहे. नमस्कार ठाणेकर. ठाण्यामध्ये वाघ एस्टेट या ठिकाणी आहे. वाघ एस्टेटच्या थोडंसं पुढे आल्यावरती तुम्हाला हनुमान नगर लागेल. त्या हनुमान नगरच्या मेन गेटच्या इथून आपल्याला मामाचा भांजा यांची समाधी आहे, म्हणजे दर्गा आहे. त्या दर्गाच्या इथं जायला आपल्याला रस्ता आहे. आणि खूप इंटरेस्टिंग माहिती आहे मला, जेवढी मी रिसर्च केलं किंवा मला माहिती आहे, कारण की या ठिकाणी मी पहिलं पण आलो होतो. मी ते एक व्हिडिओ शूट केला होता. तुम्ही पुढे गेलात ना, एक सागची झाडं आहे, त्या सागाच्या झाडं तिथं मी शूट केला होता. म्युझिक व्हिडिओ शूट केला होता. त्या व्हिडिओचं नाव आहे जिंदा लास. आपला सचिन सिंगचा व्हिडिओ आहे. नक्कीच वरती तुम्हाला त्या चॅनलची लिंक भेटेल किंवा तो व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय कार्डवरती येत असेल, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. तुमच्याच भावाने शूट केलेला आहे. नक्की तुम्हाला आवडेल. आणि आवडलं तर लाईक करा आणि त्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे जसं आपला आहे, म्हणजे सगळ्यांचे चॅनल फ्रीमध्ये. आणि बरं झालं हा मुद्दा निघाला. कुठल्या चॅनलला सबस्क्रिप्शनचे पैसे लागत नाही, खास करून यूट्यूब चॅनलसाठी. बाकीचे लागत असेल तर माहीत नाही, पण यूट्यूब चॅनलसाठी सबस्क्राईब केले ते पैसे लागत नाही, फ्रीमध्ये असं हे लक्षात असू द्या. आणि आपण आपल्या टॉपिकवरती येऊ. आणि आपल्याला ही ट्रेक जी आहे कमीत कमी मला वाटते 50 मिनिटाची आहे. पण आपण ब्लॉगर लाईफ असल्यामुळे आपल्याला कमीत कमी एक तास 20 मिनटं तरी लागतील. चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि अजून एक, मला खूप जणांनी इंस्टावरती DM केला किंवा व्हॉट्सअपवरती मला विचारत असतात, भावा आम्हाला पण ट्रेकला यायचं आहे, आम्हाला सांगत जा. आपण नक्कीच एक ट्रेक प्लॅन करू. माझा इंस्टा ID बघा तुम्हाला स्क्रीनवर येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शनवर भेटेल, तुम्हाला फॉलो करू शकता आणि मला DM करा. आपण एक ट्रेक ऑर्गनाईज करू. कमीत कमी 10 जणं तर हवे त्यासाठी. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका, आपण आपल्यातच कॉन्ट्रीब्यूट करू आणि ट्रेकला जाऊ. हे लक्षात असू द्या. चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू. चला.
हे जे तुम्ही बघताय हे मामाचा दर्गा आहे आणि थोडंसं या रस्त्याने असं वरती गेलं एक गेट लागेल, हा दिसतो तुम्हाला. डाव्या साईडला भांजाचा दर्गा आहे. चला मग आपण दर्ग्याच्या इथे जाऊ. फायनली आपण मामा भांजेच्या दर्ग्याच्या इथं पोचलेलो आहोत. मागे तुम्ही पाहत असाल हा मेन गेट आहे. तुमच्या साईडून उजव्या साईडला जर तुम्ही गेला तर मामाचा दर्गा आहे आणि डाव्या साईडला गेला तर भांजाचा दर्गा आहे. मागे जर तुम्ही पाहत असाल मग तुम्हाला आता तुम्ही मागे गेट बघत असाल, हा भांजाच्या दर्गाचा गेट आहे. आपण तिकडे जाऊ, पण ते जवळ असल्यामुळे थोडंसं आपण येताना जाऊया. पण पहिलं आपण मामाच्या दर्ग्याच्या इथे जाऊ. चला. दर्ग्याच्या इथं आलेलो आहोत. मामाचा दर्गा तुम्हाला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये दाखवतो. नक्की बघा, आवडतं लाईक करा. चला. हे जे तुम्ही तलाव पाहतात हे उपवनचा तलाव आहे. उपवनच्या तलावावरती पण आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवला आहे. जर पाहिला नसेल तर वरती आय कार्डवरती लिंक येत असेल, ती जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि जर थोड्याशा उजव्या बाजूला जर तुम्ही आला, हे जे तुम्ही रेंज बघताय ही पारसी हिलची आहे. आणि पारसी हिलबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, पारसी वॉटरफॉल म्हणून. नक्की बघा. ह्या साईडला तो वॉटरफॉल आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय कार्डवरती लिंक येत असेल, जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर थोडंसं अजून या साईडला आलं तर तुम्ही ही नवी मुंबई बघत असाल, वाशी पण थोडं थोडं दिसतंय, पण एवढं क्लिअर दिसत नाही आहे. जर तुम्ही बघितलं ऐरोलीचा एक ब्रिज दिसत असेल, ऐरोली जो टोल नाका आहे तिथून. आणि जर अजून या साईडला जर आलं ते वर्तकनगर आहे. आणि हे आय थिंक मला वाटते इंदिरानगर वगैरे आहे. आणि अजून जर सांगायचं झालं, ही जी पाण्याची टाकी दिसते तुम्हाला, ह्या पाण्याच्या टाकीच्या थोडंसं साईडला गेलं आर.जे. ठाकूर कॉलेज आहे. जर तुम्ही मामाच्या दर्ग्याच्या इथं आलात तर मामाच्या दर्ग्याच्या इथून पण मागच्या साईडला तुम्ही पाहिलं तर भांजेचा दर्गा दिसतो. आपण त्या पण दर्ग्याच्या इथं जाऊ. चला. मामाच्या दर्ग्याचे दर्शन घेतल्यावरती आता आपण आलोय भांजाच्या दर्ग्याच्या इथे. आता आपण वरती जाऊ. वरती गेल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. याची एक छोटीशी मला माहिती कळालेली आहे, ती तुम्हाला थोडक्यात सांगतो. चला आपण पहिलं वरती जाऊ. आपण भांजाच्या दर्ग्याच्या इथं आलेलो आहोत. मागे तुम्ही पाहत असाल हा भांजाचा दर्गा आहे. आणि मामा आणि भांजा या दोघांबद्दल जर सांगायचं झालं तर काही 300 ते 400 वर्षापूर्वी मामा भांजे इथे शिकारीसाठी आले होते. आणि असं म्हणतात मामा आणि भांजाच्या मध्यभागी एक शिकार होता आणि त्याला मारण्यासाठी या दोघांनी गोळी ताणली आणि ते शिकार पडून गेलं. गोळी एकामेकाला लागली आणि दोघं जण गेले. त्यापासून या ठिकाणी मामा आणि भांजा असं म्हटलं जातं. आणि इथे दोघांची समाधीचे दर्गा आहे. इथे खूप लोक या ठिकाणी येतात आणि मुसलमान लोकांसाठी हे श्रद्धास्थान असं मानलं जातं. दरवर्षी आम्ही असं ऐकलं इथे एक जत्रा भरली जाते आणि खूप लोक लांबून लांबून लोक इथे या ठिकाणी येतात, भेट देतात. आणि जर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही दर्गामध्ये याल तर बूट काढून या. मी पण काढलेले आहेत, कारण की इथे बोर्डच लावला, त्या बोर्डवर लिहिलेलंच आहे आतमध्ये जायचं असेल तर चपला बुटं बाहेरच काढून या.
आणि इथे दारू बंदी आहे. दारू नशा कोणी जर आलं तर इथे नशा आणि दारू करू नये. इथे काय कुठल्याही तुम्ही पवित्र ठिकाणी गेला तर तुम्ही नशा आणि दारू करू नये, कारण की पवित्र ठिकाण असतं. जर तुम्ही मामा भांजाला येत असाल तर काळजीपूर्वक या, कारण खूप ठिकाणी जागोजागी प्राणी दिसतात. मला वाटते गेल्या आठवड्यात इथं बिबट्याच दिसला होता असं मला गावातली लोक येताना मला बोलले. त्यामुळे तुम्ही येत असाल तर काळजीपूर्वक या. जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 10च्या नंतर या, आणि तो तुम्ही इथून जात असाल तर 6च्या आधीच जावा, कारण दिवस जेवढा सुंदर असो त्याहून रात्र भयानक असते. असं म्हणत नाही भयानक म्हणजे भूतं वगैरे असतात. भूतं काय नाही, भूतभीत काय नसते, हे सगळं भ्रम आहे आपला. पण प्राण्यांचा वावर असतो आणि लक्षात ठेवा, वाघ जिथे असेल तिथं आपण काही करू शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या. आणि व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला पुन्हा भेटू अशाच काही भन्नाट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.